मला वाटतं ते साबरबोंड आणि अजून कुठल्या एक सिनेमामध्ये बोलला होता? ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. अच्छा. मग ह्या सिनेमा करताना नक्की अनुभव काय होते आणि त्याला कुठले पुरस्कार मिळाले? किंवा त्या सिनेमाविषयी काय सांगता येईल आपल्याला? ऑल वी इमॅजिन लाईट हा पायल कपाडिया फिल्म आहे, बरं. जी एफ-टी-आयमध्ये शिकत होती आणि पहिली भारतातील महिला आहे जिला ग्रँड प्रिक्सचा म्हणजे कान्स फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्सची ही अवॉर्ड मिळालेला आहे. जो पहिली भारतीय डिरेक्टर आहे, अरे वाह! जिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे ती फिल्म करताना असं वाटलं नव्हतं, की हे होईल. पण हं, हं. त्याआधी कान्सलाच पायल कपाडियाला गोल्डन ग्लोबचा अवॉर्ड भेटला होता. सो तिला कॉन्फिडन्स होता आणि ती इतकी काय म्हणतात डेडिकेटेड आहे आपल्या कामात, बरोबर. की शूटचं टायमिंग चालू झालं, की फक्त तिचं ते केलेलं काम, हो. आदल्या रात्री बसून जे काही ते वर्कआउट करायचे ते शॉट कसा लावायचा, बस याच्यावरतीच. बाकी तिचं बाकी कुठंच लक्ष नसायचं. त्यामुळं तिच्यावर काम करताना खूप छान वाटलं बरोबर. आणि ती जेवढी डिरेक्टर म्हणून चांगली आहे, तेवढी माणूस म्हणून पण चांगली आहे. हो, हो. ओव्हरऑल म्हणजे सगळं ऑल टीमच चांगली होती. तर त्यातल्या त्यात कसं ती चांगलं वागत असल्या कारणानं बाकी सगळ्यांना मजा आली काम करताना. त्याच्यानंतर झालं साबरबोंड, हं, हं. रोहन कनावडे. हा पण म्हणजे मुलगा आम्ही तर मित्रच झालो. एका म्हणजे अगदीच एका भेटीतच आम्ही मित्र झालो. त्यांनी त्याची संपूर्ण स्टोरी सांगितली. त्याच्यावर चर्चा झाली, नुकतेच झाल्या. त्याला सँडान्स फिल्म फेस्टिव्हलला म्हणजे पहिली भारतीय फिल्म होती, जी तिथं सिलेक्ट झाली होती. हां आणि त्याच्यानंतर ही फिल्म खूप छान आहे. 2 समलैंगिक अ, मुलांबद्दल आहे आणि त्या एका ठरलेल्या 13 दिवसात घडलेली फिल्म आहे ती. तर ती फिल्म छान आहे. ती करताना ती असंच म्हणजे त्याचं लोकेशनही असंच रॉ होतं सगळं. अच्छा. डोंगरावर मळ्यात कुठेतरी तलावाच्या शेजारी असं सगळं शूट होतं. पण करताना मजा आली. बरोबर. कारण रोहनचं एक काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अच्छा. प्रत्येक डिरेक्टरचं म्हणजे त्याच्या इथं फिक्स होतं, की मला काय करायचंय. त्यामुळे तो असा कन्फ्यूज नव्हता, की हा शॉट कसा घ्यायचा. गेला की त्याचं ते काम चालू व्हायचं. त्यामुळे तो इतक्या शुअर होता, की फिल्मचा तो रिझल्ट दिसलाच. दिसतो. नाही बरोबर आपल्या सगळ्यांना ते पाहिलं आणि आपल्या समोर येतं सगळं.